नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. बॅकग्राऊंड बघून कळालं असेल कारण मी आहे अंबरनाथमध्ये आणि मी जस्ट आलो आहे. आज आहे थर्सडे, उद्या आहे फ्रायडे. मी का असं वार सांगतो काय माहिती, पण मी लास्ट 4 दिवस कल्याणला होतो आणि 4 दिवस मजा केली कारण माझी बायको गेली आहे माहेरी आणि मी माझ्या घरी होतो कल्याणला. आणि काल मम्मीने एकदम खतरनाक मला जेवणाचा बेत केला होता, म्हणजे मालवणी स्टाईल कोळंबीचा ते सार असतं ते, नंतर कोळंबी फ्राय, भाकऱ्या, तांदळाच्या भाकऱ्या, भात, एकदम खतरनाक मला जेवलो. नंतर राजभोगचं आईस्क्रीम होतं ते खाल्लं आणि झोपून गेलो. सकाळी ऑफिसला गेलो आणि आता डायरेक्ट इकडे आलो. तर इकडे अंबरनाथला येण्याचं कारण हे आहे, बरेच दिवस गाडी पार्क आहे ना, तर गाडी थोडी चेक पण करायची होती की परंतु उंदीराने काय गडबड तर नाही केली ना, तर आहे सेफ आहे. आणि दुसरी गोष्ट ही, मी जसं जस्ट मी म्हणजे ग्रुपवरती आमच्या सोसायटीचे मेसेज येतात कारण मला माहिती होतं की श्रीकांत शिंदे येणार आहे तिकडे. सोसायटीमध्ये येणार हे मला माहिती नव्हतं. सोसायटीमध्ये फंक्शन आहे आमचा, तुम्हाला मी नंतर दाखवतो. तर आता ऑर्केस्ट्रा चालू होती पण पाऊस पडायला लागला, तर त्यांनी कव्हरअप केलं आहे सगळं काही. आणि जेवण पण ठेवलं आहे, म्हणजे जेवण पण आहे. आणि नंतर त्यांचं काहीतरी म्हणजे क्वेरीज आहेत बऱ्याच सोसायटीवर, नवीन सोसायटी आहे ना, तर ते क्वेरीज ॲड्रेस करणार आहेत. लेट्स सी. मी खाली जाणार नाही आहे आणि मी खाली जेवायला पण जाणार नाही. तर कृतिकाला टेन्शन होतं जेवणाचं काय. तर कृतिका जेवण आहे पण मी जाणार नाही, मी झोमॅटोवरून ऑर्डर करणार गपचूप. मी कल्याणला जेवून आलो असतो पण मी बोललो जाऊन दे, ते जेवून येणार ते परत मग ट्रेननी यायला लागलं. असं बाईक माझी इथेच आहे अंबरनाथला, मग ती ट्रेननी यायचं मला कंटाळा. ट्रेननी बदलापूर अंबरनाथ ट्रेन पकडायला जाम कंटाळा. आपली कल्याण, खरं सांगू तर बरं मी एवढे दिवस कल्याणला उतरवतो, आपली फास्ट ट्रेन येते, घाटकोपरा गपचूप चढायचा, आरामशीर उतरायचा आणि सकाळी जाताना पण आरामशीर होतं, सेफ पीसफुली जातो मी. पण ठीक आहे, हे पण आपलं घर आहे, थोडाफार होतं आगे पिछे होतं, चलता राहतं. बाकी काल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, बघायला व्हिडिओ म्हणजे न्यूज बघित असेल, आपले रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर काल मुंबईचा दौरा म्हणजे घाटकोपरला आले होते. त्याच्याबद्दल मी सविस्तर सांगेन, पण पहिले मी फ्रेशनअप होतो. मी जस्ट आलो आणि मला असं वाटलं व्लॉगला सुरुवात केली पाहिजे. खूप फास्ट बोलतो ना ॲक्च्युली. तर फ्रेशनअप होतो, चहा बनवतो, चहा बिस्किट खाईन आणि नंतर मी व्लॉगला कंटिन्यू करेन. ठीक आहे, चला. फ्रेशनअप झालं, चहा आणि बिस्किट खाल्लं. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल कारण ते ऑर्केस्ट्रा चालू आहे. मला समजत नाही ऑर्केस्ट्रा का ठेवलंय, सांस्कृतिक कार्यक्रम थोडंसं मला कळलं नाही. इलेक्शनचं प्रमोशन असेल त्याच्यासाठी असं. बाय द वे, जे पण सेंट्रल साईडचे किंवा वेस्टर्नचे असतील, काल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नरेंद्र मोदी आले होते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, घाटकोपरला. तर मला ह्या विषयावरती बोलायचं होतं. म्हणजे काल खूप प्रॉब्लेम झाले, म्हणजे लिटरली मी अराउंड 5 वाजता ऑफिसमधून सुटतो. मला म्हणजे माझं जे जवळचं मेट्रो स्टेशन आहे ते चकाला आहे आणि अराउंड 5:24ची मी मेट्रो पकडतो. त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जेव्हा मी मेट्रो स्टेशनला आलो ना, तर भली मोठी रांग होती, म्हणजे एवढं क्राऊडेड होतं चकाला स्टेशन. मला कळलं नाही, म्हणजे मला आयडिया नव्हती. मला माहिती होतं की ते येणार आहेत, पण मेट्रोचं काय लिहिण्यात येतं ते मला नव्हतं माहिती. थोडंसं सरप्राइझिंग होतं की एवढं क्राऊड काय वाटतंय. तरी पण एक मेट्रो आली आणि मी त्या मेट्रोमध्ये कसं तरी घुसलो. म्हणजे मला लिटरली जायला जागा नव्हती, पण कसं तरी ते असं कोंबून भरतात ना लोकल ट्रेनपेक्षा पण वर्स्ट. ठीक आहे, कसे तरी ते डोर बंद झाले आणि फ्रॉम चकाला टिल घाटकोपर ती मेट्रो एवढ्या वेळ थांबली असेल. आणि ऑब्व्हियसली मेट्रोज नाही आहेत, लेट चालले. आज म्हणजे काल रोड शो होता, तर त्याच्यामुळे हे सगळं केलं गेलं. आणि लिटरली मी सांगतो, म्हणजे एवढी चेंगराचेंगरी मेट्रोमध्ये झाली होती ना, म्हणजे आय अंडरस्टँड इलेक्शन आहे, प्रमोशन जे पण आहे, जे आपल्या पार्टीला प्रमोट करायचं, जसं आपले युट्यूबर पण प्रमोट करतात प्रॉडक्ट्स, तसे आपलं प्रमोशन करण्यासाठी एका कॉमन माणसाला किती त्रास होऊ शकतो ना. म्हणजे त्याची हाईट्स, ओव्हर हाईट. आता ते घाटकोपर वेस्टला आले होते बरोबर, ईस्टला तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागच्याच दिवशी खूप मोठं ते होल्डिंग तो ब्रिज पडला आणि तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जण गेले त्याच्यामध्ये आणि बऱ्याच जण व्हिडिओ पण बघितलं असेल. पण आय डोंट नो, त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. आणि ह्या मेट्रोच्या सीनमध्ये
मला वाटतं आय थिंक 6 वाजता मेट्रो पूर्णपणे बंद केली गेली होती आणि कोणाला प्रायर इंटिमेशन दिलं पण नव्हतं. म्हणजे जे लोक, जे आमच्यासारखी माझ्यासारखी लोक असं कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, बिचारी कर्जतवरून जाणारे जे ह्या असं मेट्रोने ट्रॅव्हल करतात, त्यांना प्रायर इंटिमेशन न देता जर मेट्रो तुम्ही बंद करणार आहे तर का म्हणजे समजत नाही. म्हणजे आमच्यासाठी आहे की की आम्ही फक्त सफर करायचं लाईफमध्ये. म्हणजे लिटरली मी आता कॉमन मॅन म्हणून सांगतोय की एवढी हालत झाली. माझी फ्रेंड आहे ती मला सांगत होती की जी तिने लास्ट मेट्रो पकडली होती ती पण त्या लोकांनी जागृती, जो चकाराच्या पहिले म्हणजे घाटकोपरच्या पहिले एक स्टेशन येतो असरफाच्या पहिले जागृती येतो. जागृती जे पण मेट्रो ट्रॅव्हल करत त्यांना माहिती असेल, ती तिकडे थांबवली मेट्रो आणि जी अंधेरी साईडला येणार होती मेट्रो त्याच्यामध्ये लोकांना सांगितलं की ही घाटकोपरपर्यंत जाईल. पण झालं का त्याच्यामध्ये एक ना ओल्ड लेडी होती, त्याच्यामध्ये धक्क्यामुळे चेंगरा ती पडली आणि तिला ठीक आहे त्यांना काही झालं नाही कारण ते सिक्युरिटीवाले कधी मला सांगू सिक्युरिटी येऊन उचललं त्यांना. पण ह्याच्यामध्ये लहान मुलं, ओल्ड जी माणसं आहेत त्यांना किती त्रास झाला असेल. म्हणजे काहीतरी ऍटलिस्ट प्लॅनिंग केलं पाहिजे होतं ना. ठीक आहे यार, मला माहिती आहे 20 तारखेला इलेक्शन आहे, सगळे आता 4 दिवसच बाकी आहेत, खूप जोराशोरात चालू आहे. पण ह्याच्यामुळे आमच्यासारख्या कॉमन माणसाला किती त्रास होतो. चला ठीक आहे, मेट्रो तर रिलायन्सची आहे घाटकोपरवाली, तर ती तर बंद करू शकता. बरं लोकल नाही बंद केली लोकांनी, लोकल बंद केली तर काय हालत झाली असती. मला फक्त सांगा, जे मेट्रोनी त्या दिवशी ट्रॅव्हल केलेला तुम्हाला किती त्रास झाला आणि डू यू थिंक खरंच ते करेक्ट होतं का? आपल्यासारखी लोक सफर नाही करत का? मी लिटरली त्या दिवशी म्हणजे मला लिटरली ब्रीथ नव्हतं करता येत. असं जवळजवळ लोक होते, एवढ्या जवळजवळ, आणि लिटरली लोकांना कोंबत होती माहिती का ती जी सिक्युरिटीवाले डोअर बंद करायला. पण करणार आता ऍक्च्युली खरं सांगायला गेलं ना तर आपण बोलतो ना की आपण माणसं नाही राहिलो. लिटरली आपल्याला कोणाची पडली नाही, कोणी म्हातारा माणूस पडला पण असेल ना त्याच्यावरती लोक चढून जातील. तो मेला जगतोय काय कोणाला फरक नाही पडत आजकाल. माझा जीव वाचला बस. खरंच म्हणजे खूप वाईट वाटलं काल मला. असं नाही झालं पाहिजे. आणि हे पण जे करतायत, सी आय एम नॉट अगेन्स्ट, सगळ्यांना राईट्स आहे आपल्या पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी, पण हे करण्याच्या अगोदर म्हणजे हे करायची काय आवश्यकता मला असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी इकडे काम कराल तर ते बेटर होईल. मला माहिती आहे आता हे इलेक्शन झाल्यानंतर कोण निवडून येईल त्याच्यानंतर कोण तोंड पण दाखवणार नाही. हे आता इलेक्शन्स आहेत म्हणून आता फ्रीज, हे जे आमच्या सोसायटीतले पण सगळे ते काय फ्रीचं जेवणारच आहेत, बाकी काय नाही. अजून ते आले नाही आहेत आणि मी तर थोडं क्लिप करायला लागलं. ते गाणं थोडंसं छान म्हणत होतो म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला. बाकी थोडंसं वाईट वाटतं. म्हणजे जास्त मी नाही बोलणार कारण की काय मध्ये बोलायला लागतो भरपूर आणि कॉन्ट्रोवर्सी नाही करायची. भाई काय सोशल मीडिया काहीतरी कोण क्लिप गेलं आणि टाकून देईल. आपण भाई फॅमिलीवाला आदमी जास्त नाही बोलत. बाकी आता जेव्हा बोईसरला जाईन त्या तिकडचे जाईन आणि हा आता हे रात्री किती वाजेपर्यंत असेल मला आयडिया नाही. तोपर्यंत मी झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करतो कारण की जर जेवण नाही आलं तर मला उपाशी झोपावं लागेल. आणि आता काय थोड्या वेळामध्ये सिक्युरिटी आणि ते पोलीस आतमध्ये यायला नाही देणार कोणा, तर मी आता पहिलेच ऑर्डर करून ठेवतो. तुम्हाला जेवण पण दाखवेन. आता बोलेल का दादा तू बोललास आणि तू जेवायला गेला काय, असं नाही. मी झोमॅटोवरून ऑर्डर करायला तुम्हाला दाखवेन पण ॲज अ प्रूफ म्हणून. आता थोड्या वेळाने भेटतो, थोडंसं TV जरा बघतो आणि म्हणजे जर कपडे ते थोडे आयर्न करायचे, बाकी उद्याची तयारी करायची. बाकी तुम्ही सगळे कसे मस्त आहात ना? तुम्हाला कोणाला त्रास तर नाही झाला ना त्या दिवशी ट्रॅव्हल करताना चकाल्यामध्ये? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चला, रात्रीचे 9:30 झाले, अजूनपर्यंत श्रीकांत शिंदे आले नाही आहेत सोसायटीमध्ये. 9:30 आता काय 10 वाजून जातील मला वाटतं. आणि मी माझं जेवण ऑर्डर केलं आहे. बाय द वे मी मागवलं आहे बटर चिकन आणि ही रोटी आहे, तर मी जेवणार आहे. आणि जर ते आले येतील माझ्या मनाने, जर आले तर थोडंसं क्लिप दाखवेन मी. म्हणजे एवढं काय बघण्यासारखं इम्पॉर्टंट नाही आहे. जर मी नाही दाखवू शकलो कारण की मला आता कपडे आयर्न करायचे, झोपायचं आहे, कारण सकाळी मला लवकर उठायचं आहे, तर हे अजून चालू आहे. गाणे चांगले ॲक्च्युली ऐकायला मिळणार आहे मला. आता जाम जोराची भूक पण आली, जेवतो. हा बाबू आहे तुझा? बाबूचं नाव काय? काय? शुवन. युवन शुवन. हे रडके आले. रडके आले. चुवन एकच गोष्टी साईड भाऊ लोक ते भाऊ ते उठतात, त्यांचं भाऊ
तू कर आता. तू असं नकली नकली पाहून नकली 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 खेळ ना. असं इमॅजिन कर. आयरिया आली तुझ्याकडे. आयरिया आली आहे. आयरिया. आयरिया घेऊन आयरिया. तू दुसरं काहीतरी घेऊन येईन. मग आता आयरिया मार खेळ भरपूर. ती गेली आता मार खाऊन येईल. मॅडम तुमचं काय? ती माझ्यावर नाराज आहे. ती सर्व ठेवत नाही. आणि हिचं? ही वॉल पेंटिंग करते. आजी झोपाट टाकला. माझी पेंटिंग आहे. एवढा मोठा Standing line स्टँडिंग झोपले लाईन तुम्ही. झोपा. स्टँडिंग लाईन झोपा. अरे मी मांडर दिसणार नाही का लोकांना. स्टँडिंग लाईन झोपा. कसं झोपू? स्टँडिंग लाईन. डोकं डोकं ठेव तिच्या मांडीवरती. स्टँडिंग लाईन. अरे एवढं कसं झोपणार ते? अरे पण मी आता तसं स्टँडिंग झोपलोय ना. तू अशी आहे आता. पण स्टँडिंगच आहे बघ. स्टँडिंग आहे. एक काम कर, ती शरद काकांची उशी आहे तिथे तू बस, मग ते स्टँडिंग लाईन झोप. हा इकडे मांडीवर ये. जा जा. या आई खडूस एक नंबरची. बघ ऐसा खेळताय काय कोई. स्टँडिंग पोराला लाईन ढकलत झोपा. असं कोण. स्टँडिंग लहान लाईन. मुलाला ढकलत कोण असं. ही वेगळी आहे. Standing ही अशी line. कशी रे मम्मी. खेळली नाही की ढकलून देते ती. हा कोता कोत्याचे आहेत ते. हा उठो. हा रडा. अगं ये मम्मी रडतो ना मी. ये डी कुठली. परत रडा. 5 वेळा रडा. 5 वेळा रडू. त्याला 5. व्हिडिओ बंद कसा. लाजली माझी मम्मी. जरा थांबा नंतर येतो. माऊला पण बोलायचं. माऊ पण आहे. माऊ ना ए चल. अरे थांब. नाही मी आंघोळ केली आहे. तुमच्यासारखी मी बुरशी थोडीच आहे. मी नाही आली आहे तुमच्यासाठी. मी या शरद काकांना आणलंय. मी अक्वामॅन आहे. काय बोलते? साला, इसने तो मेरे ऊपर पानी डाला। ये कौन था? मरमैन, मरमैन, hey you! मरमैन. सूर्या, सूर्यादम. हो बाय बाय. पाणी संपेल आपलं. आता कधी ऍक्टिंग करू. ऍक्टिंग करू. कोणती? कशाची? मॉडर्न मुलीची केली. मॉडर्न मुली. काय ऍक्टर आहे मोठी रे. उठले आहेत आणि दमशेरच खेळायला सुरुवात. आता कोणाचं आहे? ओवीचा. मुलीची ऍक्टिंग करायची. कुठला पिक्चर सांगू ते हिला. काय सांग. इझी सांगू का. इझी सांगतो. हा इंग्लिश पिक्चर सांगतो. करून दाखवता. आता ही बोलून दाखव तोंडाने. इथे 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 कॅमेरा की सामने. कॅमेरा की सामने. बातें. हिंदी है कि मराठी है कि इंग्लिश है? स्टार. टॉकिंग. स्टार. टॉकिंग. गरबा. गरबा. बर्ड्स दाखव. अप अँड डाऊन. अरे बर्ड्स दाखव. बर्ड्स कसं. अरे बर्ड्स तू ऍक्टिंग कर. अँग्री बर्ड्स. अय्यो. मी ऍक्च्युली इंग्लिश सांगितलं पण केलाय. ती बघितलं पण नसेल पिक्चर. मी कुठे बघितलाय पिक्चर? काय आज दाखवते मला. नाही बघितलं तरी तू ऍक्टिंग करायची. अँग्री बर्ड्स. तुझी स्पेलिंग लिहिलं. M T M I. स्पेलिंगच येत नाही. MIC थोडी येतात. मिकी माउस. मिकी. जरा नवीन आहे. माइक. माईक. हा पुढे. हाँ? चल. माइग्रेशन. माय क्रिएशन नाही. मायग्रेशन.